आजचा जो विषय आहे तो राजकीय नाही, ना कोणत्या समाजाशी आहे, ना गुन्हेगारीवर आहे। आजचा विषय आहे लोकांच्या मनात दहशत भरणाऱ्या बिबट्याचा। राज्यभरात सध्या सगळ्यात मोठी भीती आणि दहशत आहे ती बिबट्याची। बीड, अहिल्यानगर, पुणे, नाशिक, नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यात मानवी वस्तीत बिनधास्तपणे बिबट्या शिरू लागलाय। घरासमोरील किंवा शेतातील जनावरांवर हल्ला करता करता आता तो माणसांची शिकार करू लागला आहे। पुण्यातील जुन्नरमध्ये गेल्या 2 महिन्यात 14 जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। बीडमध्ये मागच्या 3 वर्षात 3 जणांचा बळी बिबट्याने घेतला। 4 दिवसांपूर्वीच पाटोदा तालुक्यात एका घरात घुसून महिलेवर त्याने हल्ला केला। बिबट्याच्या अधिवासावर तयार झालेली मानवी वस्ती आणि अन्नाच्या शोधात थेट मानवी वस्तीत घुसत असलेला बिबट्या आजची सर्वात मोठी समस्या बनलाय। विधानसभेत या संदर्भात चर्चा सुरू आहे। नेमकं काय उपाय करायचे याचे नियोजन सुरू आहे, पण आज तरी बिबट्याचा थरार कायम आहे। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याचा वावर अनेक ठिकाणी असल्याचे दिसून आले आहे। यावर बोलताना माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सरकारला थेट सवाल केला आहे। प्राण्यांना अभय देण्यासाठी सरकार कायदे करतं, मग माणसांना अभय देण्यासाठी हे सरकार काय करणार आहे, असा खोचक सवाल त्यांनी केलाय। वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत बोलताना बिबट्या मानवी वस्तीत येऊ नये यासाठी सरकार काय उपाययोजना करणार हे सांगताना एक भन्नाट आयडिया सांगितली आहे। नाईक म्हणालेत की बिबट्याचा अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत येऊ लागला आहे, त्यामुळे सरकार 1 कोटी रुपयांच्या बकऱ्या खरेदी करेल आणि त्यांना जंगलात सोडून देईल। त्यामुळे काय होणार, तर त्यामुळे बिबट्याचा अन्नाचा प्रश्न निर्माण झाला नाही तर तो मानवी वस्तीत येणार नाही। वनमंत्री गणेश नाईक यांनी बकऱ्या जंगलात सोडण्यासंदर्भात केलेल्या विधानाची माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खिल्ली उडवली आहे। आता सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले, तर त्यांनी सांगितलं की बकऱ्या सोडणार हे खरे आहे, पण त्याची शिकार नेमकी बिबट्याच करेल हे कशावरून, आणि हे तपासणार सुद्धा कसे? हा पर्याय मला तरी योग्य वाटत नाही। बिबट्याची नसबंदी करण्याच्या संदर्भाने राज्य सरकारला केंद्र सरकारकडून नुकतीच परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे त्यांची संख्या वाढणार नाही असा कयास बांधला जात आहे। पण नसबंदीसाठी सगळे बिबटे हाताला लागतील का? 4-2 बिबट्यांची नसबंदी करून त्यांची संख्या कमी होणार आहे का, असाही सवाल उपस्थित होताना दिसत आहे। पाटोदा आणि आष्टी तालुक्यात बिबट्याचा वावर होताना दिसतोय, त्यामुळे लोक रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यासही धजावत नाहीत। सगळीकडे भीतीचं वातावरण आहे। हातात काठ्या घोळक्याने लोक फिरत आहेत। स्वरक्षणासाठी लोक अक्षरशः घोंगडी पांघरून भीत शेतात जात आहेत। महिलांमध्ये तर सगळ्यात जास्त भीती आहे। काही जणांनी आपल्या शेतात साऊंड बॉक्सवर कुत्र्यांचे आवाज, आरडाओरड करणारे ऑडिओ लावून ठेवले आहेत। कोणत्याही क्षणी बिबट्या येईल या कल्पनेनेच लोकांचा थरकाप उडतोय। बिबट्याचा वावर वाढल्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाणे धोकादायक झाले। महिला, लहान मुले व वृद्ध नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून अनेक पालकांनी मुलांना घराबाहेर जाण्यास मज्जाव केला आहे। आता या पार्श्वभूमीवर बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ पिंजरे लावावेत, ड्रोनद्वारे शोध मोहीम राबवावी, तसेच रात्रीच्या वेळी वन विभागाची मदत आणि गस्त वाढवावी, अशी ठोस मागणी डॉक्टर गणेश ढवळे यांनी वनसंरक्षक अशोक केदार व अधिकारी महेश मते यांच्याकडे केली। बिबट्या भारतात चितळ, सांबर, भेकर, चौशिंगा व वानर यांची शिकार करतो, मात्र त्याला त्याच्या लहान आकारमानामुळे फार मोठी शिकार करणे शक्य होत नाही। आता उदाहरण द्यायचं झालं तर मोठे सांबर किंवा नर नीलगाय अशा भक्ष्यांची तो शिकार सहजासहजी करू शकत नाही। वाघ किंवा इतर मोठ्या मार्जरांसारख्या तुलनेत तो कुठल्याही वातावरणात सहज सामावून घेतो, अगदी गावाशेजारीन सुद्धा। अशा ठिकाणी राहणारे बिबटे हे बकऱ्या, गुरे व कुत्र्यांवर गुजराण करतात। आता रशियामध्ये ते सायबेरियाई रोहरीण, सिका हरिण, एल्क अशा प्राण्यांची शिकार करतात। आफ्रिकेमध्ये ते मध्यम आकाराच्या कुरंगांची शिकार करतात। बिबट्याची चावण्याची क्षमता ही सिंह व वाघ यांच्यापेक्षा जास्त असते, म्हणजे एखाद्या तगड्या जवान बिबट्याची चावण्याची क्षमता ही 1500 PSI इतकी असू शकते। आष्टी पाटोदा परिसरात 250 पेक्षा अधिक बिबटे असल्याची माहिती विधानसभेत स्वतः आमदार सुरेश धस यांनी दिली आहे। या परिसरात बिबट्यांची संख्या कमी होती, पण बिबट्यांनी ऊसाच्या शेतात आश्रय घेतला
आणि तिथेच पिल्लांना जन्म दिल्याने ही संख्या वाढत गेली आहे. यासाठी काहीतरी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याने धस म्हणाले. लोक मला रात्रीच कॉल करून आम्ही दाऱ्यावर जावं की नाही असे वैतागून आता म्हणू लागलेत, असेही ते म्हणाले. बिबट्या हा निशाचर प्राणी आहे. तो दिवसा झोप काढतो आणि रात्री शिकारीसाठी जंगलात फिरतो. साधारणपणे तो 12 ते 15 तास झोपेतच घालवतो. रात्री मात्र तो अधिक सक्रिय असतो आणि शिकारीच्या शोधात फिरत राहतो. त्याला अंधारात वावरायची सवय असते. महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील खेडेगावात ऊसाच्या शेतात बिबटे आढळून येत आहेत. जंगल क्षेत्र नष्ट होत आहेत म्हणून मादा बिबटे हे ऊस शेतालाच जंगल समजून तिथेच प्रसूती करत आहेत, जे की फार धोकादायक आहे. बिबट्या नराचे वजन सुमारे 37 ते 90 किलो असते, तर मादीचे 28 ते 60 किलो पर्यंत असते. बिबट्याची उंची जर का विचारायची झाली तर बिबट्याची उंची 3 फूट ते 6 फूट असते. हे प्राणी 50 किलोमीटर वेगाने धावू शकतात आणि हे प्राणी 15 ते 20 वर्षापर्यंत जगतात. बिबट्या हे मांसाहारी प्राणी आहेत. हे प्राणी कोल्हे, काळवीट, हरिण, माकडे, डुक्कर, पक्षी, उंदीर, ससा, साप, मेंढ्या, शेळ्या आणि कीटक यांसारख्या प्राण्यांची शिकार करतात. बिबट्या त्यांच्या अन्नातून सर्व आवश्यक आर्द्रता मिळवतात, त्यामुळे ते जास्त काळ पाणी न पिता जगू शकतात. हे प्राणी आपली शिकार कोणी चोरू नये यासाठी झाडावर बसून शिकार खातात. बिबट्या हा नर प्राणी एकटे राहणे पसंत करतो, तर इतर मादी हे त्याच्या नवजात बरोबरच राहतात. बिबट्या हा मांसाहारी प्राणी असल्यामुळे त्याला शिकार करून आपले पोट भरावे लागते. बिबट्या मादी ही एक वेळेस 2 ते 3 पिल्लांना जन्म देतात. नंतर काही दिवसांनी हे प्राणी त्यांच्या पिल्लांना जंगलात कसे राहायचे, शिकार करणे, रक्षण करणे शिकवतात. बिबट्या प्राण्याला उंच झाडावर, गवताळ प्रदेश, दाट जंगली आणि शांत वातावरण आवडते. हे प्राणी इतर प्राण्याच्या भीतीने झाडावर शांत झोपतात. बिबट्या प्राणी हे त्याच्या सीमेत राहतात. दुसरा कोणता प्राणी त्यांच्या सीमेत आला तर त्याला आवडत नाही. 2 नर बिबट्याची लढाई हे जीवघेणी सुद्धा असू शकते. जंगलात इतर प्राणी हे बिबट्याच्या पिल्ल्याची शिकार करून त्यांना मारतात, त्यामुळे त्यांचे रक्षण करणे खूप कठीण असते. 1 ते 1.5 वर्षाने बिबट्या मादी पिल्ल्यांना एकटे सोडून देते. बिबट्या अचानक समोर दिसला तर घाबरून जाऊ नका, जागेवरून हलू नका, पळण्याचा प्रयत्न तर अजिबातच करू नका. हात वर करा आणि जोरात ओरडा किंवा हाका मारा. त्याला तुमच्यापासून पळून जाण्यासाठी रस्ता ठेवा. त्याच्या डोळ्यात डोळे घालून सुद्धा पाहू नका. त्याची आणि तुमची जर का नजरानजर झाली तर त्याला आपल्यावर कोणीतरी आक्रमण करत आहे असे वाटते आणि त्यातून तो हल्ला करू शकतो. बीड तालुक्यातील लिंबागणेश गावच्या पोखरवाडा शिवारात काल रात्री बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वन विभागाने तातडीने दखल घेतली असून ग्रामस्थांसोबत बैठक घेण्यात आली आहे. बिबट्या दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवावे. घराभोवती झुडपे व गवत वाढू देऊ नये. जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत. रात्री पुरेसा प्रकाश ठेवावा. लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये. रात्री शेकोटी पेटवणे, मोठ्या आवाजात गाणी लावणे उपयुक्त ठरते. आता देशात सध्या बिबट्यांची संख्या 25,000 असल्याचे वन्यजीव अभ्यासक संजय करकरे यांनी म्हटले आहे. अधिकृत आकडा 14,000 सांगण्यात येत असला तरी बिबट्यांची संख्या त्याच्यापेक्षा दुपटीने असल्याचे त्यांनी सांगितले. 4,000 म्हणजे सर्वाधिक बिबटे मध्य प्रदेशात आहेत, तर महाराष्ट्रात ही संख्या 2,000च्या आसपास आहे. कर्नाटकात 1,800 तर तामिळनाडूत 1,000 बिबटे असल्याची माहिती समोर आली आहे. काळा बिबट्या ही बिबट्याची वेगळी जात नसते. कालिकन म्हणजेच मेलॅनिन हे त्वचेतील रंगद्रव्य पिगमेंट जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे हे बिबटे काळे दिसतात, तर पांढऱ्या वाघाचा पांढरा रंग कालिकनाच्या अभावामुळे असतो. काळ्या बिबट्यांची त्वचा जवळून पाहिली असता नेहमीचे ठिपके दिसतात. काळे बिबटे हे दाट जंगलांमध्ये जास्त आढळतात. तिथे त्यांना त्यांच्या रंगाचा फायदा होतो असे मानले जाते. भारतात काळे बिबटे प्रामुख्याने दक्षिणेकडील दाट जंगलात आसाममध्ये व नेपाळमध्ये आढळतात. आफ्रिकेमध्ये ते माउंट केनियाच्या जंगलामध्ये आहेत. त्याच्यामुळे स्वतःचं रक्षण करा. अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.